सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व गुरुजन, माझे वडील आणि इथे जमलेले सर्व मान्यवर पाहुणे आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप भावूक आहे आणि आमच्या कुटुंबासाठी तर खूपच अभिमानाचा आहे. कारण एका तपाहून अधिक काळ ज्ञानाची गंगा वाहत ठेवणारे, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे माझे वडील आज शिक्षक म्हणून त्यांच्या अधिकृत सेवेतून निवृत्त होत आहेत. शाळा आणि शिक्षक यांचं नातं खूप खास असतं. शाळा म्हणजे फक्त इमारत नसते, ती संस्कारांची शाळा असते. आणि शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारी व्यक्ती नसते, तर आयुष्य घडवणारा मार्गदर्शक असतो. माझे वडील हे असंच एक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी कधीच आपल्या कर्तव्याशी तडजोड केली नाही. वेळेचं काटेकोर पालन हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी कधीही विनाकारण रजा घेतली नाही. कारण त्यांचा एकच विचार असायचा, मी सुट्टी घेतली तर माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आजही त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटायला येतात, त्यांच्याशी बोलतात आणि अभिमानाने सांगतात, सर, तुम्ही आम्हाला फक्त विषय नाही शिकवला, तर आयुष्य जगायला शिकवलं. एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठं यश दुसरं काहीच असू शकत नाही. त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती म्हणून त्यांना मुख्याध्यापक पद मिळालं. हा क्षण आमच्यासाठी खूपच अभिमानाचा आहे. माझे पप्पा एक फक्त शिक्षक म्हणून नाही, तर एक वडील म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप छान आहेत. आम्हा दोघी मुलींना त्यांनी कधीच कमी समजलं नाही. नेहमी आधार दिला, योग्य ते शिकवलं आणि आत्मविश्वास दिला. आज मी माझ्या संसारात सुखी आहे आणि माझी लहान बहीण जॉब करते. याचं संपूर्ण श्रेय आईबाप्पांच्या संस्कारांना जातं. एक आनंदाची बातमी म्हणजे या निवृत्तीच्या प्रवासात नियतीने त्यांना एक खूप सुंदर भेट दिली आहे. याच जानेवारी महिन्यात पप्पा आजोबा झाले आहेत. शाळेतील हजारो मुलांचे सर आता आपल्या नातीच्या बाललीलांमध्ये रमणार आहेत. पप्पांसाठी 2 ओळी. निवृत्त होत आहात सेवेतून, कर्तव्यातून नाही. निवृत्त होत आहात सेवेतून, कर्तव्यातून नाही. तुमची ही मायेची सावली आम्हावर कायम राहो, हीच देवाकडे विनंती. पप्पा, तुम्ही आयुष्यभर समाजाला घडवलं. आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची. शेवटी एवढंच म्हणेन, शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. तो फक्त शाळेत जाणं थांबवतो, पण त्याचे विचार, त्याचे संस्कार आणि त्याचे विद्यार्थी आयुष्यभर त्यांचं कार्य पुढे नेत राहतात. पप्पा, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. धन्यवाद.